मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। लहान मुलं बेपत्ता होण्यावरून त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। राज्यामध्ये मुलं पळवणाऱ्या टोळी सक्रिय झाल्यात असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। पत्रात एनसीआरबीच्या आकडेवारीचाही दाखला देण्यात आलाय। सरकारला ठोस कारवाई करण्याची विनंती करण्यात आली। सभागृहातील मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून चिमटा काढण्यात आलेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे। महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। तसंच तातडीने उपाययोजना करण्याची विनंतीही केली आहे। दरम्यान राज ठाकरेंच्या पत्रामध्ये काय म्हटलंय पाहूया। एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहित आहे। महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय। एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळामध्ये जवळपास 30% वाढलेलं आहे। लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झालेल्या आहेत आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाहीये। आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत। यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखानं काही पावलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या पत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून देण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहामध्ये नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे। असो, आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्यानं तुम्ही लक्ष घालून फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणू नये तर काहीतरी ठोस कृती करावी अशी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे।